श्री हिराचंद नेमचंद वाचनालय हे 18 फेब्रुवारी 1853 साली स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य, सोलापूर जिल्ह्यातलं आद्य, समृद्ध संपन्न असं वाचनालय आहे. या वाचनालयामध्ये आज जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त पुस्तकं आहेत. वाचनालयामध्ये 1890 पासूनचे सोलापूर समाजाचे अंक आहेत. प्रत्येक पुस्तकाचं बारकोडीकरण झालेलं आहे. वाचनालयाचे 4000पेक्षा जास्त सभासद आहेत. या वाचनालयामध्ये मराठीची 60,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. त्याचप्रमाणे अनेक म्हणजे विश्वकोश आहे, शब्दकोश आहेत, त्यानंतर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिया आहे, क्रीडाकोश आहे, असे अनेक प्रकारचे पुस्तकं वाचनालयामध्ये आहेत. शंभर वर्षापूर्वीची डिक्शनरी वाचनालयामध्ये आहे. त्यानंतर वाचनालयामध्ये दरवर्षी 200पेक्षा जास्त दिवाळी अंक घेतले जातात. जवळजवळ 12 नियतकालिकं वाचनालयामध्ये घेतली जातात. दर महिन्याला 60पेक्षा जास्त मासिकं आपण घेतो. त्यानंतर बाल विभाग स्वतंत्र आहे, मासिक विभाग आहे. जवळजवळ दररोज 26पेक्षा जास्त वर्तमानपत्र वाचनालयामध्ये घेतले जातात. वाचनालय हे केवळ पुस्तकांची देवाणघेवाण करत नाही, तर हे सोलापुरामधले एक सांस्कृतिक केंद्र आहे. या वाचनालयामध्ये दरवर्षी नामवंत वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. ज्वलंत विषयावर आपण परिसंवाद आयोजित करतो. त्याचप्रमाणे वाचनालयामध्ये विशेषतः संगीताचे, गाण्याचे कार्यक्रम नियमित आयोजित केले जातात. या वाचनालयाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर मला विचारलं तर संगीत विभाग हा महाराष्ट्रामधला एक अनोखा विभाग या वाचनालयाशी निगडीत आहे. या संगीत विभागामध्ये जवळजवळ 80,000पेक्षा जास्त गाणी ही आपण कॉम्प्युटरमध्ये हे सेव्ह करून ठेवलेली आहेत. त्यानंतर वाचनालय हे गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवते. 200पेक्षा जास्त विद्यार्थी या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात. त्याच्याकडून आपण नाममात्र फी घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना जी हवी ती पुस्तकं, विशेषतः स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्र आपण आवर्जून घेतो. वाचनालयाचे 2 वातानुकूलित ही सभागृह आहेत. जे खालतळ घराचं सभागृह आहे त्याचं नाव लोकमान्य टिळक सभागृह, ज्याची क्षमता 200पेक्षा जास्त प्रेक्षकांचे, आणि वरचं डॉक्टर वाका किर्लोस्कर सभागृह, या वाका किर्लोस्कर सभागृहाची 450 अशी क्षमता आहे. वाचनालयामध्ये 1890 पासूनचे जुने अंक, समाचारचे अंक, कल्पतरू आणि आनंदवृत्त या साप्ताहिकेचे अंक आपण आवर्जून जतन करून ठेवलेले आहेत. त्याचं सध्या ज्याला मी डिजिटायझेशन म्हणतो ते डिजिटायझेशन हे चालू आहे, जेणेकरून जी वर्तमानपत्र ही जीर्ण झालेली आहेत, ती जीर्ण झालेली वर्तमानपत्र ही पुन्हा संशोधकांना, वाचकांना वाचता यावेत यासाठी त्याचं डिजिटायझेशनचं काम हे चालू आहे. त्यानंतर विशेषतः जे संशोधक आहेत त्या संशोधकांसाठी आपण वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर छोटे छोटे असे क्युबिकल्स ही तयार करून ठेवलेले आहेत, ज्यामुळं त्या संशोधकाला शांतपणे, निवांतपणे हे वाचता येईल आणि संशोधन करता येईल, लेखन करता येईल. या वाचनालयाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक स्थानिक पातळीवरचे पुरस्कार या वाचनालयाला हे मिळालेले आहेत. वाचनालयाचा एक आपण सभासद होणं ही एक अभिमानाची गोष्ट ही लोकांना वाटत असते. आणि या वाचनालयाचे सभासद असलेले विशेषतः डॉक्टर यदी फडके, दुसरे मारुती चिदंपल्ली आणि तिसरे 3 वाचनालयाचे सभासद मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे अध्यक्ष झालेले आहेत. मराठी भाषा ही खरं म्हणजे आपली मातृभाषा आहे, महाराष्ट्राचा कणा आहे. 1 मे 1960 साली महाराष्ट्र
राज्य मुंबईचं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि ज्या महाराष्ट्रामध्ये विशेष जास्तीत जास्त मराठी भाषिक आहेत आणि म्हणून प्रत्येक मराठी भाषिकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. ती दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या भाषेचा प्रत्येकाने उपयोग केला पाहिजे, वापर केला पाहिजे. जाणीवपूर्वक वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. मराठी खरं म्हणजे तर समृद्ध भाषा आहे. जगामध्ये म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त लोक हे मराठी भाषा बोलतात. त्यानंतर 2000 सालापेक्षा जुनी ही प्राचीन भाषा आहे आणि ही भाषा अतिशय समृद्ध आहे, संपन्न आहे आणि म्हणून प्रत्येकाला मराठी भाषिकाला आपल्या भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि दुसऱ्याने ती भाषा ही बोलावी, शिकावी अशी प्रत्येकाची भावना असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असला पाहिजे. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, शूटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन, सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमन्स सेक्शन, सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.